आता सध्या अधिक मासामध्ये आईची ओटी भरायचं तर सगळीकडेच कार्यक्रम चालू असतो, पण माझं आज काहीतरी वेगळंच झालेलं. आज दिवसाची सुरुवात मस्त अशा गरमागरम आलूच्या पराठ्यांनी केली होती. त्याच्यासाठी मी 2 प्रकारचं सारण बनवलं होतं, कारण की आमच्या घरात आहे एक छोटंसं बाळ ज्याला तिखट आवडत नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी कमी तिखट आणि घरच्यांसाठी बाकीची नॉर्मल असं सारण मी तयार केलं. तर मस्त पराठे खरपूस तेल किंवा तूप लावेपर्यंत भाजायचे आणि अशा पद्धतीने केल्यानंतर त्याच्यातलं सारण अजिबात बाहेर येत नाही. एक एक करून सगळी पराठी बनवून घेतली. आता आम्हाला एक नवीनच काम लागले, पृथ्वीला शाळेसाठी तयार करायचं, त्याचा टिफिन बनवायचा. खरंच या गोष्टी धावपळ जरी उडवणाऱ्या असल्या, परंतु खूप छान वाटतं असं काहीतरी करायला. त्याचा टिफिन वगैरे पॅक केला आणि आता शाळा जरी उशिराची असली तरी पण आम्हाला लवकरच आवरून बसायला लागतं, कारण की लहान मुलांचं काही ना काही वेळेवरती काम निघतच असतो. तो शाळेत जायला निघाला आणि तो गेला की मस्त मी देखील गरमागरम पराठ्याचा नाश्ता केला. सध्या आंब्याचा सीझन आहे म्हणून मस्त असे आंबे पण चिरून खाल्ले. तर तर आज आम्हाला अधिक मासाची आईची ओटी भरायची होती, पण माझ्या सासूबाईंची आज मी इथे ओटी भरली. काही कारणांमुळे मला माझ्या माहेरी जाता आलं नाही आणि माझ्या नणंदबाईंना देखील इकडे येता आलं नाही, त्याच्यामुळे मीच त्यांच्या आईची ओटी इकडे भरत होते. त्याच्यासाठी थोडीफार तयारी करून घेतली, कारण की मला अशा गोष्टी करायला खूप जास्त आवडतात. रांगोळी, फुलांचं डेकोरेशन. तरीही खूप अचानक या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे मला बाकीचं काहीच करता आलं नाही, पण जेवढ्या घरात वस्तू होत्या, जितक्या वस्तूंपासून जेवढं छान करता येईल तेवढं मी छान करून घेतलं. तर या आहेत माझ्या सासूबाई, त्यांचीच ओटी आज मला भरायची होती. छान असं पाय वगैरे धुवून घेतले, त्यांचं औक्षण वगैरे केलं. आता इथे पंखा चालू होता त्याच्यामुळे आमचा दिवा काही पेटतच नव्हता, असो तो पेटला. त्याच्यानंतर औक्षण केलं आणि आमच्या पृथ्वीला याच्यामध्ये माझ्या मध्येच करायचं असतं. मी जेव्हा त्यांच्या अंगावरती अक्षता टाकत होते त्यावेळेस तो देखील माझ्या अंगावरती अक्षता टाकत होता. हे सगळं झालं. या आहेत माझ्या सासूबाई. आता तुम्ही काहीही करा, स्वयंपाकापासून तर तुम्हाला सुट्टी नाही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघायला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत